नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना विषयी एक महत्त्वाची अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। पीएम किसान योजनेमध्ये आतापर्यंत 36,000 रुपये मिळालेले आहे। 18वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे। पण आता 19वा हप्ता हा 2,000 रुपयाची रक्कम कधी येणार आहे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे। तर आपण सविस्तरपणे हे 2,000 रुपये 19वा हप्ता कधी खात्यात जमा होणार आहे याविषयी सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता कधी येणार आहे याविषयी माहिती कळणार आहे। तर इथं बघू शकता, पीएम किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19वा हप्ता जी काही प्रतीक्षा ही लागलेली आहे। 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। पण आता 19वा हप्ता कधी भेटणार आहे याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। तर त्याविषयी सविस्तर माहिती आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांना एका वर्षाला 6,000 रक्कम ही दिली जातात। देशभरामध्ये 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम दिली गेली आहे। केंद्र सरकारने या योजनेत सुरुवात 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील ही घोषणा केली होती। तेव्हापासून शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत आहे। तर तेव्हापासून शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता देखील जमा करण्यात आला आहे। म्हणजे आतापर्यंत 36,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळालेली आहे। तर आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे आणि 19वा हप्ता हा कधी मिळणार आहे याकडे लक्ष लागून आहे। 18व्या हप्त्याची रक्कम 36,000 रुपये देखील शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले आहे। पण आता 19वा हप्ता कधी मिळणार आहे याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। पीएम सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना योजनेत नोंदणी केली असेल त्यांना आतापर्यंत 18व्या हप्त्याची रक्कम देखील मिळाली आहे। म्हणजे असे मिळून 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे। तर आता 19व्या हप्त्यामध्ये 2,000 रुपये हे कधी मिळणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे। केंद्रीय कृषी मंत्रालय माहितीनुसार आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये 3.36 लाख कोटी रुपयाची रक्कम खर्च करण्यात आली आहे। देशातील 18व्या हप्त्यापर्यंत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना 11 कोटीपर्यंत देखील मिळाला होता। 18व्या हप्त्यामध्ये जवळपास 9,58 लाख शेतकऱ्यांना खात्यामध्ये सर्व वर्गामध्ये जमा करण्यात आली होती। तर नव्याने आता शेतकऱ्याची नव्याने जर नोंदणी करायची असेल त्याविषयी सुद्धा जाणून घेऊया। तर पीएम सन्मान किसान योजना निधीद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याचे अधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा अभियानद्वारे 1 कोटी शेतकरी या योजनेमध्ये जोडले गेले आहे। तर जून 2024 पासून ते 25 लाखाहून अधिक पात्र शेतकरी या योजनेमध्ये सहभागी घेण्यात आले आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांकडून नवीन नोंदणी त्यावेळेस करण्यात आली तेव्हा यात फार्मर आयडी असणं देखील आवश्यकता असणार आहे। फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असल्याचं स्पष्ट होतं। त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी प्रक्रिया सोपी होती। पीएम किसान सन्मान निधी योजनेतून मिळणारा रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक विकासासाठी त्यांच्या उत्पन्नात हातभार लावावा या उद्देशाने सुरू केली होती। कोणत्याही अडचणीशिवाय पीएम किसान सन्मान निधीची रक्कम मिळण्याची असल्यास ॲड सीडिंग KYC अशा प्रकारची बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे। याचा जर आपल्याला रक्कम मिळवायची असेल तर पीएम किसान रक्कम त्यानं जर असलेली सीडिंग KYC अशा प्रकारचे तुम्हाला ह्या प्रक्रिया पूर्ण करावं लागतात, त्यानंतरच तुम्हाला ह्या योजनेचे पैसे मिळतात।